इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भगर घेतली म्हणजेच वरई घेतली। ही भगर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे, पण ही वाटत असताना अगदी बारीक वाटायची नाही आहे, म्हणजे याचं आपल्याला पीठ बनवायचं नाही आहे, रवाळ ही ठेवायची आहे। जसं आपला रवा असतो ना तसं आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। भगर वाटून झाली आहे की आपण बाजूला काढून घेऊ। आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी एका बटाट्याचे काप घेतले। एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचं साल काढून घेतलंय आणि त्याला बारीक चिरून घेतलंय आणि हा स्वच्छ धुतलेला बटाटा म्हणजे ह्या बटाट्याचे काप आता आपल्याला या मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। आता हे बटाट्याचे काप आपल्याला वाटून घ्यायचे। आवश्यकता वाटली तर अगदी किंचितसं म्हणजे चमचा किंवा 2 चमचे पाणी टाका आणि ते वाटून घ्या। आता वाटून घेतलेली भगर एका भांड्यात काढून घेतली, त्यात बारीक वाटून घेतलेलं बटाट्याचं जे पेस्ट होती ती टाकून घेतली। त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दही टाकून घ्यायची। ज्या वाटीने भगर आपण मोजली त्याच वाटीने दही मोजायचं, पण हे दही फ्रेश दही घ्यायचं, खूप जास्त आंबट घेऊ नका। चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। ही दही आणि बटाट्याची पेस्ट ह्या भगरीचे जो रवा होता त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आपण इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही, दही आणि बटाट्याच्या पेस्टमध्येच हे सगळं छान अगदी भिजून झालं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। तर उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत। साधारण पाव वाटी भरेल एवढे हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत। यात मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। अगदीच वाटीभर चटणी मी बनवते त्यासाठी क्वांटिटी अगदी कमी घेतली आहे। त्यात अर्धी मिरची तुकडे करून टाकून घेतली आहे, चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे। त्यानंतर अर्धा चमचा दही टाकायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा पिठी साखर किंवा साधी साखर टाकायची आहे। साखर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल। आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलं आहे। आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं। आता चटणीला तडका बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलं, त्यात जिरं टाकून घेतलं आणि जिरं चांगलं तडतडल्यावर हा तडका चटणीवर टाकून घेतला। आता चटणी तयार झाली आहे तोपर्यंत आपलं जे इडलीचं पीठ होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय हा जो रवा होता किंवा ही भगर होती ती अगदी छान फुलून आली आहे। आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर थोडं पाणी टाकायचं, हे सगळं एकजीव करायचं आणि आपले इडलीचं बॅटर जसं असतं तशी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। तर थोडंसंच म्हणजे अगदी पाव कप मी ह्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेते। हे एकजीव करत असताना छान फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा आता हे बॅटर जे आहे ते आपल्या इथे तयार झालं आहे। आता याच्यात आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा हा सोडा टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं, एकाच दिशेने फेटायचं। अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त हे फेटून घ्यायचं, खूप जास्त वेळ फेटायची गरज पडणार नाही। हे फेटून झालं की त्यानंतर इडलीचं जे पात्र असतं त्याला मी तूप लावून घेतलं आहे आणि त्यात हे इडली बॅटर 1 चमचा टाकून घेतलं आहे। थोडीशी जागा शिल्लक ठेवा कारण ही इडली फुलून येते। आता हे इडलीचं जे स्टँड आहे ते मी इडलीच्या भांड्यात ठेवून घेतलं आहे। खाली पाणी टाकून घेतलं होतं, पाणी गरम झाल्यानंतर इडलीचं स्टँड त्यात ठेवलं, वरून झाकण बंद करून 15 मिनिटं मध्यम गॅसवर ह्या इडल्या मी शिजवून घेणार आहे। तर 15 मिनिटं झालेली आहेत, मध्यम गॅसवरती मी या इडल्या छान शिजवून घेतल्या आहेत। आता 15 मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचं आणि इडलीला वरून असा हात लावून चेक करायचं, जर चिकट लागत नसेल म्हणजे आपली इडली इथे तयार आहे। आता हे थोडंसं थंड झालं की मग याच्यातून इडली बाजूला काढायची। अगदीच गरम काढली तर ही इडली त्या भांड्याला चिटकते किंवा मग तुटण्याची शक्यता असते। तर इथे अशा पद्धतीने इडली आणि चटणी तयार झाली आहे। तर इथे मी 2 मोठे बटाटे साल काढून ह्याप्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे। त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। आता या बटाट्याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। यानंतर याच्यात 1 वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे
राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो किंवा मग वरईचं म्हणजेच भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो। अर्धा ते पाऊण चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे। ह्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकता किंवा मग हिरव्या मिरचीची आलं घातलेली पेस्टही वापरू शकतात। चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 चमचे मी इथे दही टाकून घेतलेलं आहे। दही ऑप्शनल आहे, आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही, कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो। तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे। आता याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेते। तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात, तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते। तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीचं हे पीठ तयार आहे। आता याचे मी प्रमाणात 4 भाग करून घेते। अशा पद्धतीने मी इथे हे 4 भाग करून घेतलेले आहेत। आता इथे एका ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे, जे मी ओलं करून घेतलंय आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपण जे थालीपीठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते। हा गोळा थापताना अधूनमधून आपण हाताला पाणी लावू शकतो। पाणी लावून मग हा गोळा थापायचा आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं, ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं। अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत जायचं आहे आणि छान थापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेलं आहे। छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय। आता हे आपण छान भाजून घेऊ। त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता। तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता। मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे। तर त्यासाठी मी तवा गरम झालाय आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय। यानंतर जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलंय आणि अगदी अलगद हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे। आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे। थोडंसं सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं, नाहीतर मग ते तुटू शकतं। अशा पद्धतीने आता हे थालीपीठ मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे। मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाहीये, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात, जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतायत किती सुंदर रंग याला आलेला आहे। चवही अगदी भन्नाट लागते। पुढच्या प्रत्येक उपवासाला तुम्ही हेच थालीपीठ बनवून खाणार याची मला खात्री आहे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपी सोबत। इथे एका कढईमध्ये 1 कप साबुदाणे घेतलेत। हे साबुदाणे भिजलेले नाहीयेत, आपले साधे कच्चे साबुदाणे असतात तेच आपल्याला इथे वापरायचे। आता साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत। मध्यम गॅसवरती 5 ते 7 मिनिटं हे छान भाजून घेऊ। यांचा आकार थोडासा मोठा होईल आणि हे थोडेसे फुलायला लागतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत। तुम्ही बघू शकतायत साबुदाणे भाजून झालेले आहेत। हे बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची। तर हे पहा, साबुदाण्याची पिठी मी इथे तयार करून घेतलेली आहे। ही थोडीशी जाडसरच असते, खूप जास्त बारीक होत नाही। आता या पिठीमध्ये मी इथे उकडून घेतलेला बटाटा टाकून घेते। तर 1 ते 2 बटाटे आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण टाकू शकतो। उकडलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे साल काढून किसून घ्यायचे।
शक्यतोवर बारीक किसणीने किसायचं, म्हणजे अगदी छान किसले जातात। आता 2 बटाटे मी इथे किसून घेतले। त्यानंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं टाकून घेतलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे। साबुदाण्याची जी पिठे आहे ही या बटाट्यामध्ये छान मिक्स होईल असं हे एकजीव करायचं आणि आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे आपले साबुदाण्यांचा हा गोळा छान तयार झालेला आहे। आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही याला वडे म्हणू शकता किंवा पुरीसुद्धा म्हणू शकतात। तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं। त्यानंतर यातला एक छोटा गोळा घेतला। आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे याचे वडे तयार करायचे त्या आकाराने आपण हा गोळा घेऊ शकतो। तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा। हातानेच त्याला पुरीचा किंवा वड्याचा आकार तुम्ही देऊ शकतात। हे शक्यतो पातळच असतो, खूप जास्त जाड नसावं। पातळ असल्यामुळे खूप छान तळला जातो आणि तळल्यावरती छान फुगतो सुद्धा। तर अशाच प्रकारे मी हे सगळे वडे किंवा पुरी तयार करून घेते। हे पहा, आपले इथे कच्च्या साबुदाण्याचे हे वडे तयार झालेले आहेत। आता हे वडे आपण तळून घेऊ। तर हे वडे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात, पण डीप फ्राय केले तर हे जास्त छान लागतात। तर वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा टाकायचा। गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असा हा वडा तळून घ्यायचा। अगदी झटपट असे हे वडे तयार होतात। नाहीतर मग साबुदाणे भिजवून जर आपण वडे करायचे म्हटले तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो, पण कच्च्या साबुदाण्यापासून हे वडे करायलाही सोपे असतात आणि झटपट असे तयार होतात। तर हे पहा, दोन्ही बाजूंनी मी हा वडा छान तळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा टम्म फुगलेला हा वडा तयार झालेला आहे। इथे मी 2-3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत। त्यानंतर त्यात 1 वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत। 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय। 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा आल्याचा कीस आणि चवीपुरता मीठ, हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचंय आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे तयार झाले की त्यानंतर आप्पे पात्रात तेल टाकायचं। मीडियम फ्लेमवरती हे आप्पे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते ह्या आप्पे पात्रात ठेवायचे। मध्यम गॅसवरती 10 मिनिटं एका बाजूने हे आप्पे छान शिजवून घ्यायचे। 10 मिनिटांनंतर हे आप्पे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचे। हा चाट बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत 1 वाटी भिजून घेतलेले साबुदाणे, त्यात 1 ते 2 उकडून घेतलेले बटाटे किसून टाकून घ्यायचे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि याचा आपल्याला छान डो तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, ह्या पद्धतीने हे सगळं मळून झालेलं आहे। आता हातात एक गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याला एखाद्या वाटीचा किंवा कटोरीचा आकार द्यायचा। त्यानंतर आप्पे पात्राला तेल लावून त्यावरती आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या कटोऱ्या तयार करून घेतल्या आहेत। आता मध्यम गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला ह्या कटोऱ्यात शिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हे तळूनही घेऊ शकतात। तर ह्या पद्धतीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आप्पे पात्रातल्या ज्या कटोऱ्या होत्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते ह्या पद्धतीने तेलात तळून घ्यायच्या आहे। ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात। कटोऱ्या तळून झालेल्या आहेत। आता एका डिशमध्ये आम्ही काढून घेतल्या। त्यात थोडासा उकडलेला बटाटा, थोडासा उपवासाचा चिवडा, थोडेसे उपवासाचे जे वेपर्स असतात किंवा केळ्याचे वेपर्स असतात ते मी इथे कुस्करून टाकून घेतले, थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतली आहे आणि वरती डाळिंबाचे दाणे टाकून बटाट्याचे वेपर्स ठेवून ही कटोरी चाट सर्व करायची आहे। तर इथे आपली ही उपवासाची कटोरी चाट तयार झाली आहे।